हम लोग ने लास्ट टाइम जो देखा था उसको वी विल रिवाइज फर्स्ट. Everybody is अच्छा, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते आहे का? सर. येस और नो? यस सर. येस सर. ओके. ओके, थोडं रिव्हिजन करायची. हो सर. हो सर. ओके. लास्ट टाइम जे आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन अ डिफरंट क्वाड्रंट. किती क्वाड्रंट्स असतात रे टोटल आपल्याकडे? 4. 4 क्वाड्रंट्स. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात. येस. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस. मला सांगा, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कोणीतरी कोणाचा तरी भाऊ आहे, कोणीतरी कोणाचा तरी दोस्त आहे. बरोबर? आठवतंय का? यस सर. ओके. मला सांगा, साईनचा भाऊ कोण आहे? कॉस. साईनचा भाऊ कोसेक. कोसेक. कॉसचा भाऊ कोण आहे? सेक. सेक. आणि टॅनचा भाऊ कोण आहे? कॉट. कॉट. साईनचा दोस्त कोण आहे? कॉस. साइन आणि कॉसचा तिसरा दोस्त कोण आहे? टॅन. टॅन. शाबाश. म्हणजे तुम्हाला आठवतंय थोडं थोडं. बरोबर? हो सर. आता आपण बघितलं होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स. आठवतंय का अलाइड अँगल्स? थोडे थोडे. यस सर. ओके. आता मला सांगा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स मध्ये फर्स्ट क्वाड्रंट्सचे जर अलाइड अँगल आपण कन्सिडर केले तर फर्स्ट क्वाड्रंट्सचे अलाइड अँगल्स आर व्हॉट? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अँगल जो असेल तो स्टँडर्ड अँगल असेल. स्टँडर्ड अँगल असल्यामुळे त्याला आपण एकतर 90 मायनस थिटा लिहू शकतो. बघा इथे लिहिलेलं आहे. 90 पेक्षा कमी असेल म्हणून 90 मायनस थिटा है ना. 90 मायनस थिटा. बरोबर. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर गेला सेम अँगल तर 90 पेक्षा जास्त होईल. 90 पेक्षा जास्त म्हणजे त्याला म्हणू आपण 90 प्लस थिटा. बरोबर ना. हो सर. जर सेकंड क्वाड्रंटचाच अँगल आहे तर तो 180 पेक्षा कमी पण असू शकतो, म्हणून त्याला आपण 180 मायनस थिटा पण म्हणू शकतो. ओके. जर तोच अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये गेला तर 180 पेक्षा जास्त म्हणजे 180 प्लस थिटा आपण त्याला म्हणूया. बरोबर. तोच अँगल जर 270 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणतो 270 मायनस थिटा. जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला तर 270 पेक्षा जास्त होईल म्हणून 270 प्लस थिटा. आणि त्यालाच आपण म्हणू शकतो 360 मायनस थिटा. किंवा अँगल जर पूर्ण फिरून आला 360 क्रॉस करून गेला तर 360 प्लस थिटा पण आपण त्याला म्हणू शकतो. ओके. येस ऑर नो? यस सर. ओके. आता मला सांगा क्लासमध्ये कोण कोण आहे? अनुष्का, हा सर. मोक्षदा, आहे सर. सुषमा. यस सर आहे. व्हेरी गुड. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर नाही का आज?
तुम्हाला दिसतोय का तिथे मीटिंग मध्ये? नाही सर. ओके. एवढेच आहेत का क्लासमध्ये? अजून कोणी आहे? मी आहे सर. काय नाव आहे बाळा? अनुष्का. रितू. रितू. येस येस, रितू नवीन आहे. ओके. मागच्या वेळेस मी काय काय सांगितलं होतं? मी 5 होमवर्क दिले होते. सुषमा, येस सर. 5 होमवर्क दिले होते तुम्हाला. झाले का त्याचे आन्सर्स? हो सर झालेत. साइन 330 आन्सर काय आहे बाळा? सांग मला. साइन ऑफ 330 डिग्री काय लिहिणार याला आपण? साइन 330 कोणत्या क्वाड्रंटचा आहे सुषमा? थ्री 30 कोणत्या क्वाड्रंटचा अँगल आहे? दुसऱ्या. कुठल्या? थर्ड. थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो का बाळा 330? 180 सर, आणि 270च्या मध्ये येतो का तो? फोर. फोर्थ क्वाड्रंटचा अँगल आहे. मग त्याला आपण लिहू फोर्थ क्वाड्रंट मध्ये एकतर 270 प्लस 30 किंवा 360 मायनस 30. बघा इथे आहे ना दोन्ही अँगल्स, बरोबर की नाही? हो मग सर. साईनला लिहिला आपण 360 मायनस 30. चालेल का? हो सर. हा. सर -1/2 ह्याचं उत्तर येतं. व्हेरी गुड बेटा सुषमा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं रे? 360 ला बघायचं. 360 ला बघायचं की हा 90चा कोणता मल्टिपल आहे? कोणता मल्टिपल आहे सुषमा 90चा? हा तिसरा सर. 90 इंटू किती 360 होतो? चौथा सर. चौथा चौथा. सर. चौथा म्हणजे ऑड की इवन? इवन. इवन असेल तर साईनचं नाव बदलायचं का? नाही. आणि त्याच्यासोबत कोणाला चिपकवायचं? 30. 30 डिग्री. म्हणजे छोटावाला अँगल लक्षात ठेवायचं. ओके, येस सर. बरोबर ना? आणि दुसरा प्रश्न कुठला विचारायचा? कोणत्या क्वाड्रंटचा आहे? कोणता क्वाड्रंट? 330 कोणत्या क्वाड्रंटचा आहे? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? टॅन. फोर्थ क्वाड्रंट कॉसचा इलाका आहे. हा कॉस नसल्यामुळे याचं साईन बदलून टाकायचं. साईन लिहिणार आपण निगेटिव्ह. मग मायनस होईल तो साईन 30 म्हणजे -1/2. ओके. येस सर. पुढचा प्रश्न. कॉस ऑफ 150 डिग्री. कोणी कोणी होमवर्क केला नाही रे? की सगळ्यांनी केलाय? केलाय सर. केलाय का? कॉस ऑफ 150 म्हणजे कोणता क्वाड्रंट? सेकंड. सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटला मी काय लिहू शकतो रे? 180 मायनस 30. बरोबर ना? हो सर. मग आता 180 कोणता मल्टिपल आहे 90चा? सेकंड. E1 मल्टिपल 2 ना? सेकंड मल्टिपल म्हणजेच E1 मल्टिपल. हो E1 सर. मल्टिपल असलं की नाव बदलतो का आपण? नाही. मग कॉसचं काय राहणार? कॉसच. त्याच्यासोबत कोणाला चिपकवणार? 30. 30. 180 मायनस 30 कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट. 180 मायनस 30 सेकंड क्वाड्रंट ना? हो सर. सेकंड क्वाड्रंट कोणाचा असतो बाळांनो? साइन. म्हणून याचं चिन्ह काय करायचं? मायनस. कारण हा साईन आहे का? हा साईन आहे का मला सांगा? हा तर नाही. कॉस आहे म्हणून त्याचं चिन्ह बदललं. मग आन्सर काय? -√3/2. कॉस ऑफ 150 डिग्री. बरोबर ना? हो नेक्स्ट सर. कोण होता? टॅन ऑफ 240 डिग्रीज. मला सांगा 240 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो रे? तिसऱ्या. मग त्याला काय लिहू शकतो आपण? 270 -30. शाबाश. टॅन ऑफ 270 मायनस 30. मला सांगा आता 270 90चा कोणता मल्टिपल आहे? तिसरा मल्टिपल. मग ऑड की इवन आहे? ऑड. ऑड आहे. ऑड असलं की टॅनचं काय होतो? सांगितलं होतं का तुम्हाला? टॅनचं होईल कॉट आणि त्याच्यासोबत छोटावाला अँगल चिपकवू. थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका असतो?
10. थर्ड क्वाड्रंट Tan, टॅनचाच असतो. हा टॅनच असल्यामुळे चिन्ह बदलायची गरज आहे का? नाही. कॉट 30 म्हणजे किती? √3. मग टॅन ऑफ 240 डिग्री म्हणजे व्हॅल्यू आली √3. ओके. कॉस ऑफ Yes. 150 इज मायनस √3. मी तुम्हाला मुद्दाम आन्सर फाइंड करून देतोय. तुम्ही चेक करा की तुम्ही फाइंड केलेले बरोबर येत आहेत का? बरोबर येत आहेत का? हो सर. yes sir. ओके. नेक्स्ट इज कोणता होता नेक्स्ट? साइन ऑफ कोणता आहे नेक्स्ट? साइन ऑफ 120 डिग्रीज कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सुषमा सेकंड. Second सेकंड. quadrant. काय लिहू मग त्याला? साइन ऑफ 180 degree. 180 minus 30. मायनस 60. 60. साइन 180 कोणता मल्टिपल आहे? इवन मल्टिपल म्हणून 2 आहे, तर मग साइनचं राहील साइनच. त्याच्यासोबत चिपकवला छोटावाला अँगल आणि सेकंड क्वाड्रंट साइनचाच इलाका आहे म्हणून चिन्हाला हातच नाही लावला. साइन 60 इज √3/2 म्हणून साइन 120 आला √3/2. ओके. लास्ट कुठला होतं सांगा? सुषमा लास्ट होमवर्क काय होता? cos bracket 270 degree. कोसेक 270 डिग्री. हा 270 degree. कॉस आहे बेटा, तो कोसेक कुठे? Cosच आहे सर. हा ना, कोसेक म्हटले का तू? कॉस ऑफ 270 डिग्री सांगा. तिसऱ्या. Third quadrant आहे सर. अरे हा 270 डिग्री ऍक्सिस वरचाच आहे डायरेक्ट. हा सर. कॉस ऑफ आपण लिहू 3 × 90 है ना. हो. कॉस Yes. 90 काय असतो? 0. कॉस 90 0 म्हणजे कॉस 270 पण 0च है ना. 270 कुठे येतो? हे बघा इथे बघू आपण. 270 कुठे येतो? वाय ऍक्सिस वर. ठीक आहे. वाय ऍक्सिस वर कॉसची व्हॅल्यू नेहमी 0 असणार. कॉस 90, कॉस 270. ठीक आहे. ऑड मल्टिपल ऑफ 90 ला नेहमी कॉसची व्हॅल्यू काय असणार? 0. शून्य. म्हणून इथे ऑड मल्टिपल होता बघा 3 × 90. ठीक आहे. ओके सर. ओके. जायचं का पुढे? हो सर. ओके. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? नो सर. नाही सर. ओके. आता मी तुम्हाला अलाइड अँगललाच रेडियन मध्ये काय म्हणतात ते बघूया, ते सांगतो. x डॅश y डॅश हा ओरिजिन आहे. मला सांगा इथे 0 असतो ना. 0 180 म्हणजे किती रे रेडियन मध्ये? 180 म्हणजे किती रेडियन मध्ये? 180 म्हणजे पाय. पाय. जर मी 180 चा डबल केला 360 तर तो काय होईल रे? 2 पाय. 2 पाय. 180 चा हाफ केला 90 तर तो काय होईल रे? π/2. शाबास. 180 90 ला 3 ने मल्टिप्लाय केला तर तो होईल 270. म्हणजे इथे काय? π/3. 3 π/2. 3 टाइम्स 90 ना 270 म्हणजे 3 टाइम्स π/2. ठीक आहे. येस ऑर नो? Yes sir. आता मला सांगा हा 0 मग हा 90 म्हणजे किती रे? π/2. हा 180 म्हणजे किती रे? पाय. हा 270 म्हणजे 3 π/2. आणि इथे 2 पाय म्हणजे 360 degree. हा म्हणजे 2 पाय लिहिणार आपण ना 360 डिग्री म्हणजे. Yes sir. याला आपण मुद्दाम साईडला ठेवलंय असं ढगात आहे समजा. हे कुठे? हे
ढगात. ढगात. ओके. ओके. आता हे जे अलाइड अँगल्स आपण डिग्रीज मध्ये पाहिले होते हेच आपण रेडियन मध्ये बघणार. ओके का? ओके सर. म्हणजे मला सांगा 90 मायनस थिटाला आपण काय लिहू शकतो रे? π/2 मायनस थिटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला तर 90 प्लस थिटाला काय लिहू शकतो सुषमा? 9 π/2 π/2 प्लस थीटा. प्लस थिटा. शाबाश. 180 मायनस थिटाला काय लिहू? 3 π/2 180 I. पाय प्लस थीटा. पाय मायनस थिटा. 180 मायनस थिटा ना सेकंड क्वाड्रंट मध्ये. यस थर्ड सर. क्वाड्रंट मध्ये सांग. थर्ड क्वाड्रंट मध्ये 3 π/2 हं? प्लस थीटा तो फोर्थ क्वाड्रंट होईल बाळा. पुढे नाही जायचंय, मागे. मायनस थीटा. पहिले तर पाय घे. पायच्या मदतीने काय लिहू? अधिक पाय प्लस प्लस थीटा थिटा. हा. आणि 3 π/2 च्या मदतीने काय लिहू? मायनस थीटा. हा. परत फोर्थ क्वाड्रंट मध्ये गेला तर 3 π/2 च्या मदतीने काय लिहू? प्लस थीटा हा. अँड पाय मायनस थीटा. 2 पाय. 2 पाय. कारण पाय तर 180 आहे. 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. आता पूर्ण फिरून आला आणि परत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला तर किती होईल? 360 plus 30. 30 कुठून आला दीदी? थिटा. 360 ला काय म्हणणार आणि आपण? 2 पाय प्लस थीटा. हा. 2 पाय प्लस थिटा. आता मला पटापट उत्तर द्यायचे हा तुम्ही. मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं. मी नाव घेईल, तुम्ही सांगायचं येस सर. क्लासमध्ये आहेत का? अनुष्का. सर. अनुष्का. येस सर. अनुष्का मला सांग बाळा, सेकंड क्वाड्रंटचे 2 अलाइड अँगल कुठले आहेत? सेकंड क्वाड्रंट. अच्छा मला सांग, सुरुवातीपासून विचारतो. फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत लाय करतो? कोणत्या डिग्री पासून कोणत्या डिग्री पर्यंत? Yes, ma'am. काय सर? फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत लाय करतो? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटचे अँगल जे आहे ते कुठून सुरू होतात आणि कुठपर्यंत असतात? 90 ते 180. फर्स्ट क्वाड्रंट बाळा, पहिलं चरण. मी सांगू सर. सर 0 ते 90. 0 ते 90 कोणी सांगितलं? मीच सांगितले सर. कोण? अनुष्का. मग एवढा वेळ का लागला बाळा? ओके. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे 0 to 90. मग 90 मध्ये आला तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला तर एकतर 90 पेक्षा कमी असेल. ओके. ओके सर. तर त्याला लिहू आपण 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटालाच रेडियन मध्ये लिहू π/2 मायनस थिटा. आलं का लक्षात? हो मी सर. पुन्हा एकदा परत सगळं समजावून सांगतो, मग प्रत्येकाला प्रश्न विचारतो, तेव्हा मात्र सगळ्यांना आलं पाहिजे. ओके. पहिला क्वाड्रंट जो आहे तो लाय करतो 0 to π/2. 0 ते 90 या अंशापर्यंत. त्यालाच आपण म्हणतो 0 to π/2. ठीक आहे. सेकंड क्वाड्रंट जो आहे तो लाय करतो सेकंड क्वाड्रंट. हा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट लाय करतोय π/2 to पाय. मग त्याच्यामध्ये जो अलाइड अँगल बनेल तो एकतर π/2 पेक्षा जास्त असेल म्हणून त्याला π/2 प्लस थिटा म्हणणार, किंवा एकतर तो पाय पेक्षा कमी असेल म्हणजे त्याला पाय मायनस थिटा म्हणणार. ओके. थर्ड क्वाड्रंट जो असेल तो लाय करणार 180 to 270. 180 पासून 270 पर्यंत म्हणजेच पाय टू 3 π/2. पाय पासून ते 3 π/2 पर्यंत म्हणजे तो पाय पेक्षा जास्त असणार, मग त्याला पाय प्लस थिटा म्हणणार, किंवा तो 3 π/2 पेक्षा कमी असणार म्हणून त्याला 3 π/2 मायनस थिटा म्हणणार. ओके. ओके सर. नंतर फोर्थ क्वाड्रंट जो असतो तो 270 to 360 पर्यंत लाय करतो.
270 to 360 म्हणजे 3π/2 to 2π, बरोबर. 3π/2 पासून ते 2π पर्यंत. मग एकतर तो 3π/2 पेक्षा जास्त असेल, मग 3π/2 पेक्षा जास्त म्हणजे 3π/2 प्लस थिटा, किंवा तो 2π पेक्षा कमी असेल म्हणजेच 2π मायनस थिटा. ओके. आता फर्स्ट क्वाड्रंटचा अजून एक अलाइड अँगल असतो जो स्टँडर्ड नसतो, जो पूर्ण फिरून आला, 2π कम्प्लीट केलं आणि 2πच्या थोडा पुढे गेला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर त्याला म्हणणार 2π प्लस थिटा. ओके. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का रे? नो सर. अनुष्का, नाही सर. सुषमा, नाही सर. मोक्षदा, नाही सर. ज्ञानेश्वर आहे का? ज्ञानेश्वर ओके नसेल. अजून कोणी आहे का क्लासमध्ये? ऋतू, रितू, काय नाव आहे? रितू ना? हो सर. रितू, काही डाऊट आहे का बाळा इथपर्यंत? नाही सर. ओके. आता मी प्रत्येकाला विचारणार. कारण प्रत्येकाला विचारलं ना डाऊट आहे की नाही, आता मी प्रत्येकाला प्रश्न पण विचारणार. पहिला प्रश्न आहे मोक्षदासाठी. येस सर म्हणायचं. येस सर. मोक्षदा, मला सांग बाळा, थर्ड क्वाड्रंटचे दोन अलाइड अँगल्स कुठले कुठले आहेत? मला पहिले हे सांग, थर्ड क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत लाय करतो? थर्ड क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत लाय करतो? कोणत्या अँगल पासून कोणत्या अँगल पर्यंत? अंशामध्ये सांग आधी आणि नंतर तेच रेडियन मध्ये पण सांग. शून्य ते 180. नाही ना बाळा, थर्ड क्वाड्रंट म्हणतोय मी, तिसरा क्वाड्रंट. 0 ते 180 असा एक पण नाहीये. एक तर 0 ते 90 आहे, 90 ते 180 आहे, 180 ते 270 आहे, 270 ते 360 आहे. 180 ते 270. बरोबर, 180 ते 270. आता मला याला रेडियन मध्ये पण सांग. रेडियन मध्ये काय म्हणणार आपण त्याला? पाय प्लस थिटा. नाही, मला पहिले अँगल सांग रेडियन मध्ये, कुठून कुठपर्यंत. जसं तू 180 ते 270 म्हटली तसं रेडियन मध्ये कसं म्हणणार? पाय ते किती? पाय म्हणजे किती? 180 म्हणजे पाय ना? हा, मग पाय ते किती? पाय पासून कुठपर्यंत? 3π/2 मायनस थिटा पर्यंत. अरे 3π/2 पर्यंत. हो सर. पाय ते 3π/2 पर्यंत. मग जर अँगल असेल तर त्याला आपण पाय प्लस थिटा लिहू शकतो किंवा 3π/2 मायनस थिटा लिहू शकतो, कारण तो पायच्या पुढे असेल आणि 3π/2 च्या मध्ये असेल, म्हणून त्याला पाय प्लस थिटा किंवा 3π/2 मायनस थिटा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तुम्ही ओके एक सर. काम करा, ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. हे लिहिलंय का तुम्ही मागच्या वेळेसचं? हे नाही लिहिलंय का? सर. साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन अ डिफरंट क्वाड्रंट्स, हे लिहिलंय का? हो सर. हो सर, लिहिलंय. लिहिलंय. हे लिहिलंय का अलाइड अँगल्स? हो सर. हो सर. हे पण लिहिलंय? हो. हे लिहिलंय का? नाही लिहिलंय सर हे. हे लिहून टाका आणि हे ढगातलं पण लिहा इकडे कोपऱ्यातलं. लिहून झालं की मला सांगा. ओके सर. फास्ट फास्ट लिहा. झालं सर. झालं का सगळ्यांचं? हो सर, झालं. ओके, हो सर. झालं. झालं ना? हो. आता मी प्रश्न विचारणार. आता प्रत्येकाला आलं पाहिजे. कोणापासून सुरुवात करायची? मोक्षदा.
नको मोक्षदा, तू वेळ घे बाळा, अजून तू समजून घे. सुषमा, यस सर. फोर्थ क्वाड्रंटचे 2 अलाइड अँगल कुठले आहेत बाळा? मला रेडियन मध्ये पण सांग आणि डिग्री मध्ये पण सांग. पहिले डिग्रीत सांग, मग रेडियन मध्ये सांग. सर मध्ये 270 डिग्री टू 360 डिग्री शाबाश. हा. अँड रेडियन मध्ये 3π/2 प्लस थीटा अँड 2π मायनस थीटा. हा, मला अँगल सांग आधी. 3π/2 पासून ते 2π पर्यंत सर, असं. 3π/2 पासून ते 2π पर्यंत. बरोबर. आता मला 2 अलाइड अँगल सांग. अलाइड अँगल आत्ता प्रश्न विचारला. 3π/2 प्लस थीटा अँड 2π मायनस थीटा. शाबाश. मला सेकंड क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत लाय करतो ते सांग, आणि सेकंड क्वाड्रंटचे अलाइड अँगल पण सांग. सेकंड क्वाड्रंट 90 डिग्री टू 180 डिग्री पर्यंत अलाय करतो. शाबाश. हा. आणि त्याचे अलाइड अँगल आहेत. रेडियन मध्ये त्याचा आहे π/2 पासून π पर्यंत. व्हेरी गुड. हा. अँड त्याचे अलाइड अँगल आहेत π/2 प्लस थीटा व्हेरी गुड. π मायनस थीटा. व्हेरी गुड. आता मला थर्ड क्वाड्रंटचे सांगून दे लास्ट. थर्ड क्वाड्रंट सर 180 डिग्री टू 270 डिग्री पर्यंत अलाय करतो. बरोबर. त्याचे अँगल आहेत 3π/2 पासून π पर्यंत. उलट झालं हे. π पासून 3π/2 पर्यंत. हा. आणि त्याचे अलाइड अँगल आहेत π प्लस थीटा अँड 3π/2 मायनस थीटा. व्हेरी गुड. आता मला सुषमा एका प्रश्नाचं उत्तर दे. सेकंड sir. क्वाड्रंट कोणाचा इलाका असतो? इलाका साईनचा इलाका. साइन आणि साईन आणि त्याचा भाऊ कोसेक. व्हेरी गुड. थर्ड क्वाड्रंट कोणाचा इलाका असतो? टॅनचा आणि त्याचा भाऊ कॉट. व्हेरी गुड. फोर्थ क्वाड्रंट सर कॉसचा आणि त्याचा भाऊ सेक. व्हेरी गुड. शाबाश. मोक्षदा आलं का बाळा लक्षात? हो सर. ओके. सांगू शकतेस का मग आता? हो सर. सांग मला, सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? सेकंड क्वाड्रंट कोणाचा सर इलाका मी आहे? गेल्या क्लासला नव्हते. नव्हतीस का तू? हा सर. बर. अनुष्का, तू होतीस ना बाळा? हो सर. तू सांग, सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? साइन. साइन आणि कोसेक. शाबाश. थर्ड क्वाड्रंट? टॅन आणि कॉट. शाबाश. फोर्थ क्वाड्रंट? कोस आणि सेक. शाबाश. मला सांग, सेकंड क्वाड्रंटचे अलाइड अँगल्स पहिले डिग्रीज मध्ये सांग, मग रेडियन मध्ये सांग. कुठून कुठपर्यंत लाय करतो ते सांगा. ते सिंपल. 90 ते 180. 90 ते 180. शाबाश. आणि रेडियन मध्ये? रेडियन मध्ये 2π. आणि 2π. π/2 म्हणतात त्याला. π/2. π/2. हा. π/2 ते 2π. 2π नाही. 2π. पाय नाही. मग π/2 टू पाय असं म्हणायचंय का तुला? हा. अच्छा. 2π. मग मी 2π म्हणजे 2 × π असं समजतो. ओके. थर्ड क्वाड्रंट सांग बाळा. कोणता? थर्ड क्वाड्रंट. 180 ते 270. व्हेरी गुड. 180 म्हणजे
180 ते हा हा 180 म्हणजे 180 हे मला पण समजलं. हा अरे रेडियन मध्ये काय? रेडियल मध्ये 180 म्हणजे रेडियन म्हणजे किती? पाय अपॉन 2 पाय अपॉन 2 म्हणजे 90 होतो. इकडे बघ. ढगातलं नाही लिहिलं का तुम्ही? ढगातली गोष्ट नाही लिहिली का तुम्ही? लिहिली सर. मग तिथे नाही लिहिलंय का तू? पाय म्हणजे 180. एवढीच एवढीच अं? पाय हा पाय 2 पाय पाय ते किती? पाय 2 3 पाय बाय 2 हा आणि फोर्थ क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट तो 270 ते 360 270 ते 360 म्हणजे रेडियन मध्ये रेडियल मध्ये 3 पाय अपॉन 2 हा समोर आहे तुझ्या बघ इथे लिहिलेलं 2 पाय 3 पाय अपॉन 2 to 2 पाय बरोबर. ठीक आहे. हो सर. चालायचं का पुढे? हा नोट डाऊन केलं का पण या गोष्टी सगळ्या? केल्या. हो सर. Trigonometric functions of allied angles. याचा आता व्हॅल्यूज बघू. समजा मी फर्स्ट क्वाड्रंट घेतला तर फर्स्ट क्वाड्रंटचे 2 अलाइड अँगल्स आहेत. कोणते कोणते रे? पाय बाय 2 मायनस थिटा थीटा अँड and 2 पाय प्लस थीटा. 2 पाय प्लस थिटा. शाबाश. आता मी जर हा प्रत्येक अलाइड अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत जोडला तर हा होईल साइन पाय बाय 2 मायनस थिटा कॉस पाय बाय 2 मायनस थिटा टॅन पाय बाय 2 मायनस थिटा. बरोबर ना? कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा मग येईल सेक पाय बाय 2 मायनस थिटा मग येईल कॉट पाय बाय 2 मायनस थिटा. ओके ओके सगळ्यांनी लक्ष द्या इथे. साइन पाय बाय 2 मायनस थिटा. आता इथे जेव्हा पण अलाइड अँगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत येईल तेव्हा आपण त्याला प्रश्न विचारायचे. 2 प्रश्न विचारायचे. कोणाला? अलाइड अँगलला. ठीक आहे. अलाइड अँगलला 2 प्रश्न विचारायचे. येस ऑर नो? यस. यस सर. पहिला प्रश्न हा विचारायचा अलाइड अँगलला. पहिला प्रश्न आपण त्या दिवशी पण विचारलं होतं 90चा कोणता मल्टिपल आहे है ना? हा पहिला प्रश्न विचारला होता. आणि दुसरा प्रश्न विचारला होता कोणत्या क्वाड्रंटचा आहे है ना? आज हो. पण तेच 2 प्रश्न विचारणार. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असेल. याला विचारणार याला. इथे बघा हा जो खोडला ना मी आता इथे परत लिहितोय मी. याला विचारणार डिवाइड बाय 2 आहे का? डिवाइड बाय 2 आहे का इथे सगळीकडे? हो सर आहे. जेव्हा डिवाइड बाय 2 असेल तेव्हा साइनचं नाव बदलून टाकायचं. तो होईल कॉस आणि त्याच्यासोबत छोटा अँगल चिपकवायचा म्हणजे कॉस थिटा. कॉसचं पण नाव बदलायचं. त्याचं नाव होईल साइन. त्याच्यासोबत चिपकवायचा छोटावाला अँगल. टॅनचं नाव बदलून काय करणार? कॉट. कॉट. कोसेकचं नाव बदलून काय करणार? सेक. सेकचं नाव बदलून काय करणार? कोसेक. कॉटचं नाव बदलून काय करणार? टॅन. टॅन. सगळ्यांचं नाव बदलायचं जर डिवाइड बाय 2 असेल तर. ठीक आहे. आणि सर नसेल तर तेच ठेवायचं का? हो बाळा. ते तसं पण घेऊ ना आपण. बघ ना आता दुसरा 2 पाय प्लस थिटा तोच आहे ना. डिवाइड बाय 2 नाहीये. मल्टिप्लाय करायचं. यस सर. जेव्हा डिवाइड बाय 2 असेल तेव्हा नाव बदलायचं. आणि दुसरा प्रश्न विचारायचा कोणत्या क्वाड्रंटचा आहे?
आता मला सांगा कोणत्या क्वाड्रंटचा आहे रे? π/2 मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटचा आहे? फर्स्ट. फर्स्ट क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? ऑल. 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 म्हणून सगळेच्या सगळे काय केले? पॉझिटिव्हच ठेवले. चिन्ह बदललं का? नाही. आता हेच जर मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असे लिहिले साइन ऑफ 2π प्लस थिटा कॉस ऑफ 2π प्लस थिटा टॅन ऑफ 2π प्लस थिटा इकडे लिहिला कोसेक ऑफ 2π प्लस थिटा इकडे लिहिला सेक ऑफ 2π प्लस थिटा इकडे लिहिला कॉट ऑफ 2π प्लस थिटा. ओके, चलो फटाफट बताओ डिवाइड बाय 2 आहे का? नाही. म्हणजे साईनचं नाव बदलायचं का? नाही. कोणाचंच नाव बदलायचं का? नाही. म्हणून सगळ्यांचं नाव जे होतं तेच ठेवलं. ओके, आता परत दुसरा प्रश्न कोणत्या क्वाड्रंटचा आहे? 2π प्लस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट? सेकंड. 2π प्लस थिटा कोणता क्वाड्रंट? 2π प्लस थिटा फर्स्ट. फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट कोणाचा असतो परत? ऑल म्हणजे चिन्ह बदलायचं नाही. सर्व ऑल positive. म्हणजे कोणाचंही चिन्ह बदलायचं नाही. नाही. आता आपण सेकंड क्वाड्रंट बघूया. ठीक आहे, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचे अलाइड अँगल कोण सांगतं रे? कोणते दोन अलाइड अँगल्स आहेत सेकंड क्वाड्रंटचे? सुषमा, π/2 प्लस थिटा अँड पाय मायनस थिटा. शाबाश बेटा. पाय मायनस थिटा. ठीक आहे, त्याच्यातला π/2 प्लस थिटा आधी घेऊया. π/2 प्लस थिटा घेतला तर असं दिसेल का? साइन ऑफ π/2 प्लस थिटा कॉस ऑफ π/2 प्लस थिटा टॅन ऑफ π/2 प्लस थिटा इकडे येईल कोसेक ऑफ π/2 प्लस थिटा. बरोबर ना? सेक ऑफ π/2 प्लस थिटा आणि दुसरा होईल कॉट ऑफ π/2 प्लस थिटा. चलो 2 सवाल. कौन से हे 2 सवाल? पहिला प्रश्न कुठला आहे? पहिला प्रश्न सुषमा, याला 2 प्रश्न विचारणार आपण. पहिला प्रश्न कुठला असेल? कोणत्या क्वाड्रंटचा आहे आणि तो नाही बाळा, तो दुसरा आहे. पहिला प्रश्न डिवाइड बाय 2 आहे का? डिवाइड आहे सर. आहे म्हटल्यावर साईनचं नाव काय करणार? साइनचं नाव कॉस. कॉस. कॉसचं सेक. कॉसचं साईन. साइन. त्यांचं नाव कॉट. कॉट. कोसेकचं सेक. सेकचं कोसेक. कोसेक आणि कॉटचं टॅन. टॅन. आता मला सांगा डिवाइड बाय 2 आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका असतो? साइनचा. म्हणजे साईन आणि त्याचा भाऊ सोडून बाकी सगळेजण काय होतील? निगेटिव्ह. निगेटिव्ह. तेच केलं बघा, दिसलं का? हो सर. त्याचा भाऊ सोडून बाकी सगळे निगेटिव्ह. आता जर आपण अँगल बदलला, आता अँगल कोणता घेऊ रे आपण? कोणता अँगल घेऊ आपण आता? सेकंड क्वाड्रंटचा दुसरा अलाइड अँगल कोणता आहे? पाय मायनस थिटा. पाय पाय मायनस थिटा है ना?
हा साइन पाय मायनस थिटा, कॉस पाय मायनस थिटा, टॅन पाय मायनस थिटा, इथे येईल कोसेक पाय मायनस थिटा, इथे येईल सेक पाय मायनस थिटा आणि इथे येईल कॉट पाय मायनस थिटा. सांगा कोणते दोन प्रश्न? काय डिवाइड बाय 2 आहे का ते पाहायचं. आहे का? नाही. नाही. म्हणजे नाव बदलायचं का? नाही. नाव बदलायची गरज नाही. नाव बदललं नाही. आता सांगा पुढचा प्रश्न कुठला विचारायचा त्याला? याला विचारतोय हा आपण. कोणत्या इकडचा लेफ्ट साइडचा जो आहे त्याला विचारतोय आपण प्रश्न याला. ओके. कोणत्या क्वाड्रंटचा आहे? अँसरला नाही विचारत हा आपण प्रश्न. याला विचारतो आपण प्रश्न. इकडचा जो आहे त्याला. अँसरला नाही विचारत. ठीक आहे. सांगा मला कोणत्या क्वाड्रंटचा आहे मग हा? पाय मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटचा आहे? सेकंड सेकंड क्वाड्रंट कोणाचा इलाका आहे? सायन्सचा म्हणून साइन आणि त्याचा भाऊ सोडून बाकी सगळे काय होतील? निगेटिव्ह. ओके. हा फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटचं मी तुम्हाला लिहून दिलं. ते नोट डाऊन करा फटाफट. केलं का? हो सर. नोट डाऊन केलं का? हो नसेल केलं तर 2 मिनिटं देतो, पटकन लिहून घ्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल. फर्स्ट क्वाड्रंटचे 2 अलाइड अँगल हे आहेत. त्याला आपण लिहून घेतलं इकडे, है ना? हो सर. मग सेकंड क्वाड्रंटचे अलाइड लिहिलं का तुम्ही? ऑलरेडी लिहून झालंय का तुमचं? हो सर. सगळ्यांचं झालंय का? सुषमा, हो सर. अनुष्का, मोक्षदा. झाले सर. ओके. मग आता मी काय सांगतो ते नीट ऐका. पहिला आणि दुसरा क्वाड्रंट मी करून दिला ना रे. हो सर. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट तुम्ही करू शकतात का? येस सर. करू शकतो. मग थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट तुमच्यासाठी होमवर्क असेल. ओके सर. मी ते लिहून ठेवतो म्हणजे मला लक्षात राहील. सर तुमचा नेक्स्ट क्लास कधी आहे? उद्या असेल बाळा एखाद्या वेळेस. ओके सर. फोर्थ क्वाड्रंट होमवर्क आहे हा. ओके सर. ठीक आहे. होमवर्क लक्षात राहील ना? हो सर. ओके. मग आजच्या दिवस एवढंच घेऊ. याच्यात तुम्ही लक्षात घ्या काय काय केलंय आपण आज. अलाइड अँगल्स बघितले आपण रेडियन्स मध्ये. ठीक आहे. अलाइड अँगल रेडियन्स मधले अलाइड अँगल्स बघून त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पण पाहिले अलाइड अँगल सोबत जर आले तर. ठीक आहे. हो सर. फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटचे. थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट तुम्हाला मी होमवर्क दिलेला आहे. तो मी तुम्हाला उद्या येऊन विचारणार. सगळ्यांचं मला कम्प्लीट असलेलं दिसलं पाहिजे. असेल ना प्रत्येकाचं कम्प्लीट? हो सर. हो सर. ओके. व्हेरी गुड. ओके. थांबायचं का मग आज इथे? यस सर. ओके चालेल. ठीक आहे. बघायचं का एकदा? गुड नाईट बोलायला. गुड नाईट सर. बाय सर. गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. बाय बाय. कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा. बाय बाय बोला आणि गुड नाईट. बाय सर. बाय बाय रितू. बाय बेटा. बाय सुषमा. बाय अनुष्का. बाय मोक्षदा.
होईल आशा. आशा तू लेट जॉईन केलंस का बाळा? हो सर. ओके. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.